सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आज आपला ग्रंथ महोत्सवाचा आजच्या दिवसाचा ग्रंथ महोत्सवाचा तिसरा कार्यक्रम। हा जो कार्यक्रम आहे लोकसंस्कृतीचा अभिवादन करणारा लोकगीतांचा बहारदार कार्यक्रम लोकरंग महाराष्ट्राचा। त्यासाठी डॉक्टर भास्कर, त्यासाठी डॉक्टर चंदन शिवे, डॉक्टर चंदन शिवे हे आलेले आहेत। त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देतो। ते MD नाट्यशास्त्रातले आहेत आणि मुंबई विद्यापीठात हा जो कला अकादमीचा जो भाग आहे त्या भागाचे ते विभाग प्रमुख आहेत। पण ही सुद्धा कला विद्यापीठात जपली जाते, जतन केली जाते। त्यानंतर महाराष्ट्रभर यांचा प्रवास असतो। त्यानंतर ते अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत। विद्यापीठाचे जे अभ्यास मंडळ असतं त्या अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत। त्यानंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठात त्यांची शोधनिबंधगिरी सादर केलेली आहे। ही किती उंचीची माणसं आहेत आणि किती अभ्यासू माणसं आहेत। माझ्या शेजारचे उभेच आहेत, त्यांचे मित्रमंडळ सगळे कलाकार हे सगळे आलेले आहेत। ही किती उंचीची माणसं आहेत हे आता लक्षात येईल। अनेक विद्यापीठामध्ये ते सल्लागार समितीचे सदस्य आहेत। खरा फार मोठा त्यांचा परिचय आहे, पण थोडक्यात आपल्याला, कारण कलाकाराचा परिचय हा त्याच्या कलेतून होत असतो, त्यांचा परिचय करून देताना करदा महाराष्ट्र माझा हे आपल्याला गीत ऐकलं असेल। ढोलकीच्या तालावर जागर देवीचा वगैरे वगैरे मस्तानी अशा एकंदर जे उपक्रम आहेत आणि गाणी आहेत आणि जे उपक्रम आहेत त्या उपक्रमात त्यांचा फार मोठा सहभाग असतो। तेव्हा त्यांची सगळी मंडळी आलेली आहे, त्या सगळ्यांचं स्वागत मी करतो। आणि या कार्यक्रमाचे शुभारंभ करताना आमच्या माननीय भोसले साहेब क्रांतिकारी, त्यानंतर माननीय काका पाटील हे तर आमच्या या कार्यक्रमाचे प्रमुख खरं अतिथीच आहेत आणि ते वेळेतच आलेले आहेत। त्यांचे स्वागत माननीय खंदारे साहेब आहेत। आमचे सगळे ज्या समितीचे सगळे सदस्य आहेत, सगळ्यांची नाव वगैरे घालत नाही, पण पाटणे सर आणि चिट्टी साहेबांनी फार अतिशय कल्पकतेनं हा मुद्दाम कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे की एका शब्दात बोलायचं म्हणजे हे खरं साहित्य जे आहे त्याला लुप्त व्हायला लागलेलं आहे आणि हे साहित्य पुढ्यान पिढ्यात टिकलं पाहिजे। हा वासुदेव वाघ्या मुरळी म्हणतात, तो पूर्वीच्या काळी तर त्यांचा तो कार्यक्रम गावागावात असायचा आणि ते बोट करायचे, नावं ओळखायचे। तुम्ही आता घेणाऱ्यात का नाही मला माहिती नाही तो, आणि एकमेकांना नाव ओळखायचे, पद्धतशीर बोटानं खुणा करायचे। किती चांगली संस्कृती होती। जसे 12 बोलकी मंडळी पूर्वी होती तशी ही सुद्धा ही लोकजागर करणारी, लोकसंस्कृती जागर करणारी मंडळी त्या काळात होती। पण आजही यांनी संस्कृती जपलेली आहे। थोडक्यात चिट्टी साहेब म्हणल्यात हा सेंद्रिय कार्यक्रम आहे। ते म्हणाले AI नाही, तुमच्याकडे AI नक्की घेऊ शकणार नाही, धाडस AI होणार नाही। ती तुमची संस्कृती तुम्ही जपताय, अतिशय चांगली गोष्ट आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे हाही कार्यक्रम सर्वांसाठी आयोजित केलेला आहे। मी एवढंच सांगेन की मला वाटतं संपूर्ण भारतामध्ये मुंबई विद्यापीठामध्ये एक जे डिपार्टमेंट आहे त्याचे ते प्रमुख आहेत लोकसाहित्याचे आणि लोककला अकादमी, आणि ही लोककला जपण्याचं काम करत आहेत। त्याचे प्रकाश खांडगे जे आहेत त्यांचं मोठं योगदान आहे। ते प्राचार्य आहेत आणि नवीन नवीन मुलं आता ही सगळ्या कला ज्या आहेत ती शिकतायत आणि आपल्याला मी नक्की सांगतो की AI ह्यांच्या पण पोचू शकत नाही। ही जी बुद्धिमत्ता आहे ना ही सेंद्रिय बुद्धिमत्ता आहे। म्हणजे तुम्हाला असं लक्षात येईल की AI हे पुढे पुढे गेल्यानंतर काही लोकांना हुडकत जावं लागेल, कारण ते त्या AI वर मिळणार नाही। त्यातलं व्यक्तिमत्व हे व्यक्तिमत्व आहे। टाळ्या होईल त्याचं स्वागत करूया। मोठं व्यक्तिमत्व आहे। मी काही जास्त बोलणार नाही। मी काका पाटलांना विनंती करतो की नारळ फोडून या ठिकाणी आपण शुभारंभ करूया।
त्याचा कार्यक्रम हा फार कॉस्टली असतो. कॉस्टली म्हणजे सगळं जाणं येणं सगळं, म्हणजे साधारणपणे ते 1.5 लाख रुपये घेतात. पण सातारचा ग्रंथ महोत्सव म्हटल्यानंतर ते अतिशय कमी खर्चात जेवढा खर्च होतो तेवढेच पैसे घेतात. म्हणजे हा कार्यक्रम त्यांनी आपल्याला अतिशय कमी पैशात केलेला आहे. पहिल्यांदा टाळ्यावरून त्याचं स्वागत केलं. पूर्वी त्यांचा कार्यक्रम झाला होता, पण ते 2दा येऊन गेलेले आणि मगाशी सांगितलं तसं त्यांनी सांगितलं ते फार महत्वाचं आहे. मला अतिशय आनंद वाटत. 2 शब्द बोलले पण सगळं त्याच्यामध्ये सार आलेला आहे. मी मॉनिटर. हॅलो 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 बोला. मॉनिटर द्या. या ग्रंथ महोत्सवामध्ये त्रिसूत्रीवर कार्यक्रम करणार आहे की जी या महाराष्ट्राच्या परंपरेतली लोकसंस्कृतीची ती धारा आहे. एक आहे विधी, दुसरं आहे भक्ती, तिसरं आहे रंजन. पण रंजन करत असताना ज्या चळवळी या भारताच्या भूमीवरती झाल्या त्यावर मी बोलणार आहे, भाष्य करणार आहे आणि बोलता बोलता कार्यक्रम सुद्धा पुढे घेऊन जाणार. कुठलंही शुभ कार्य मंगल कार्याची सुरुवात करत असताना गजानन गणपतीला वंदन केलं जातं, बरोबर आहे. घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती लाभावी म्हणून 3.5 शक्तीपीठाचा गोंधळ या महाराष्ट्रात करण्याची प्रथा सर्वदूर आहे. महाराष्ट्राच्या बाहेर त्याला जागृता किंवा जागरण असं म्हणतात, तर महाराष्ट्रात त्याला गोंधळ असं म्हणतात. जे गणाचं दल सादर करतं, आदिमाया आदिशक्तीचा कुलधर्म कुलाचारानुसार जो गोंधळ संपन्न होतो तो गोंधळ आधी तुमच्या समोर, व्हेरी गुड, आधी तुमच्या समोर आम्ही सादर करतो आणि मग पुढे भक्तीकडे आपण जाऊया. हे मूषक वाहन सुख सजणारे गजानना गौरीच्या आनंद Hey!
देवदेवतांचं आगमन झालेलं आहे. पण मी काय म्हणतो गोंधळी बुवा, या ठिकाणी 33 कोटी देवदेवतांना बोलवलं पाहिजे. त्यांना इथे मानाचं स्थान दिलं पाहिजे. पण हे 33 कोटी देवदेवता येणार तरी कसे? येथील मोटरसायकलवर काय म्हणतो गोंधळी बुवा, आपल्याला पेट्रोल डिझेलचे भाव पुरतायत का? नाही का? मग बोलायचे कसे? निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेली ही जी काही नैसर्गिक देवदेवता आहे त्यांना आपण या गणपती बोलूया. आणि या सातारा परिसरातील जे काही प्रेक्षक इथे आलेले आहेत यांना आशीर्वाद देण्यासाठी देवीला काय म्हणायचंय? हे लागला लो आंबे तर खरं म्हणलं गोंधळी बुवा, खरं आहे. या ठिकाणी 33 कोटी देवदेवतांचं आगमन झालेलं आहे. पण मी काय म्हणतो गोंधळी बुवा, गोंधळ ऐकतोय. हा पारंपरिक गोंधळ सोडून या समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये आणखी किती गोंधळ आहेत? भरपूर गोंधळ आहे. कसे? संसार म्हणल्यानंतर गोंधळ येणार. नवरा बायकोचा गोंधळ आहे, शिक्षक विद्यार्थ्यांचा गोंधळ आहे. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी आलेली आहे त्यामुळे सगळंच गोंधळ उडालेला आहे. बरोबर. म्हणजे किती सेमिस्टरच्या किती परीक्षा घ्याव्या या विद्यार्थ्यांनाही कळणार नाही, शिक्षकांनाही कळणार. त्यामुळे असे गोंधळ संसारात भरपूर आहे. म्हातारीचा सुद्धा गोंधळ आहे. अहो घरात गोंधळ, असा कसा गोंधळ? अहो आता सरांनी सांगितलंय बर की एआय तो युग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बरोबर आहे. काय म्हणता माझी जीभ अडखळते. परंतु लोकसंस्कृती, लोकपरंपरा जेव्हा लोकांचं अस्तंगत होत जाणाऱ्या लोककलांचं जतन आणि संवर्धन व्हावं म्हणून आमच्यासारखे लोक उपासक हा अकॅडमिक कार्यक्रम घेऊन आम्ही जगभर फिरतोय. बरोबर आहे. ते याच्यासाठी की गोंधळ निर्माण होऊ नये. नाही घातला गोंधळ, होतो पुऱ्या संसाराचा रौंदळ. आणि घातला गोंधळ, नाही घातला गोंधळ होतो पुऱ्या संसाराचा गोंधळ. बरोबर. म्हणून लग्नाआधी गोंधळ आणि लग्नानंतर जागरण घालण्याची प्रथा या महाराष्ट्रामध्ये आहे. बरोबर आहे. लग्नात का गोंधळ करायचा? का करायचा? लग्नाच्या आधी का गोंधळ घालायचा? तर घरामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ, लग्नात दारू पिऊन कोणी धिंगाणा करू नये म्हणून आधी देवीला विनंती करायची. अंगात येऊ देऊ नका. बरोबर आहे. कोणी दारू पिऊन जिंकू नका. तुम्ही निर्व्यसनी बना. आणि जे काही मंगल कार्य आमच्या घरामध्ये संपन्न होत आहे
तर या यजमानाला आशीर्वाद देण्यासाठी या देवीला बोलवत असतात. बरोबर आहे. पण आपल्याकडे झालं वेगळं. कसं? आपण जसे जसे जागतिकीकरणाच्या युगाकडे चाललेलो आहोत तसे तसे देव भोळे होत चाललेलो आहोत. बरोबर आहे. म्हणजे नवरात्रामध्ये काही बायका अनवाणी पायाने देवीची नवरात्रात 9 दिवस पूजा करतात घट मांडून अनवाणी पायाने. माझी विनंती आहे की तुम्ही देवीची पूजा कराच, अनवाणी पायाने करा, पण त्या 9 दिवसामध्ये रोज एक झाड लावा, जेणेकरून पर्यावरण हा श्वास हा प्राणवायू आपल्याला वाचवेल. बरोबर आहे. मस्त कोरोना आला पाठीमागे आणि अनेक लोकांना घेऊन गेला. त्यामुळे आपण 9 दिवस देवीची पूजा करत असताना घटस्थापना झाल्याच्या नंतर रोज एक झाड जर लावलं तर किती झाडं निर्माण होतील, म्हणजे आपल्याला ऑक्सिजन मिळेल. म्हणून त्या देवीला साकडं घालायचं, लाकडे घालायचंय आणि देवीला काय म्हणायचं? काय म्हणायचंय? काही बायकांच्या अंगात येतं. माझी बायको सुशिक्षित आहे, तिच्या पण अंगात येतं. तर म्हटलं तुझ्या अंगात काय येतं? ती म्हणते मला कंटाळा येतो जेवण बनवणं. एक दिवस काय झालं, ती आणि मी हा चाललो होतो. बरोबर. तर चालता चालता तिकडून संबळ वाजायला लागला. वाजव रे. एक सवारी सोम पुढे चालू होतं, संबळ हलवून आणि ते सोम पाहून माझ्या बायकोच्या अंगात आलं. तिच्या कमरात होती पिशवी, त्यात तिने माझे चोरून काही चिल्लर पैसे ठेवले होते. आता पिशव्या नाहीत, आता पर्स आहे. बघा, देवाधिकांच्या नावावर आपण किती मोठं दुकान मांडून बसलेलो आहोत. देव तुम्हाला सांगत नाही अंगात येऊ दे म्हणून, तिच्या अंगात आलाय. एक याच्यासारखा बेरका पोरगा, त्याची नजर ते पिशवीकडे गेली. मुलगा बघतोय पिशवीकडे, पिशवी वाटते हळ हळ हळ. आता बाई मला अंगात आल्यानंतर सुद्धा खुणवते, या ना या ना या ना घ्या ना जा ना. म्हटलं ही जर आपल्याला लागलं झाड तर आपल्या बी अंगात यायचं, घाबरायला. या ना घ्या ना घ्या ना जा ना. त्या मुलाने तेवढ्या ती पिशवी फोडली, गेला गेला गेला. ते देवीने सांगितलेलं. अरे सकाम भक्ती करायची असेल तर भगवंताचं नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. नाही तर काय होतंय, देवा अंगात आल्यावर माया मागतो बकर कोंबड आणि मन हलवून हात हलवून सगळे शेतात गेल्यावर शेतात गेल्यावर शेतात गेल्यावर शेतात गेल्यावर ऑफिसात गेल्यावर ऑफिसात गेल्यावर ऑफिसात गेल्यावर देवी धर धर डोळ्याला देवी धर धर म्हणून सोडते तुपाची माझी बायको काम नकोय तिला. बघा काय काय करते. केली मी लाडू केली मी लाडू केली मी लाडू केली मी लाडू थोडं कुठे मी धाडू थोडं कुठे मी धाडू थोडं कुठे मी धाडू. या सासूचं बड कुठे विनोदाचा भाग जाऊ दे, माझी बायको खूप चांगली आहे. पण
देवधर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीयवाद, उच्च नीचता, भेदभाव, स्त्री पुरुष भिन्नता या सगळ्या गोष्टींना मुठमाती देऊन भगवंताचं नामस्मरण करणे. म्हणून त्या देवीला बोलवायचं. देवीला काय म्हणायचं? आई तू तुझा घर सोडायचा आणि या भोळ्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी यायचं. आई येईल कशी येणार? ही अशी अनाई गंबाबाई हाकेला माझ्या धाव. अनाई गंबाबाई हाकेला माझ्या धाव. अन भरलाय तुझा मान आई. भरलाय तुझा मान आई. भरलाय तुझा मान आई. आई गंबाबाई हाकेला माझ्या धाव. आई गंबाबाई हाकेला माझ्या धाव. अन भरलाय तुझा भरलाय तुझा आई तुझा अंबिका तुझे रेणुका. आई तुझा अंबिका तुझे रेणुका. आई तुझा कालिका तुझा चंडिका. आई तुझा कालिका तुझा चंडिका. आई तुझा अंबिका तुझे रेणुका. आई तुझा कालिका तुझा चंडिका. आणि आधी माया शक्ती तुझं जाव. आधी माया शक्ती तुझं जाव. भरलाय तुझा मान आई. भरलाय तुझा मान आई. भरलाय तुझा मान आई. पुण्यानं नाण्यानं दागिन्यानं माझ्या आईनं साडीनं तोडीनं दागिन्यानं सगळं कुंभीनं ठेवलं. आईला ठेवलं देवीला पाठीवर ठेवलं. आईला ठेवलं देवीला पाठीवर बसवलं. आईला ठेवलं देवीला पाठीवर बसवलं. आणि पुण्यानं नाण्यानं दागिन्यानं माझ्या आईनं ठेवलं. आणि साडीनं तोडीनं दागिन्यानं सगळं कुंभीनं ठेवलं. या महोत्सवामध्ये देवीच्या येते चांगला देऊ नका. अंगात कुणाचं येते माहिती अंगात जे 6 महिने आंघोळ करत नाही त्यांच्या अंगात ते येते. अरे वा रे वा. या देवीला इथे बोलवायचं. तिला माना सन्मानाने
तिला स्थान द्यायचं. देवीला सांगायचं आई आई तुझा घर सोडायचा आणि या भोळ्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी यायचं. बरोबर आहे. जोगवा हा माझा भारत देश, हा माझा महाराष्ट्र, हा रत्नाच्या खाणीचा आहे. म्हणून देश रत्नाच्या खाणीचा माझा, देश रत्नाच्या खाणीचा, याच भूमीवर वाहतो झरा, याच भूमीवर वाहतो झरा, संत तुकोबाच्या वाणी. माझा देश शकतात, त्यांना टॅक्स नाही लावला. कारण टाळी वाजवली पाहिजे. टाळी वाजवण्याच्या पाठीमागचं एक वैज्ञानिक कारण असं आहे की इथे जी एक व्हेन आहे आपल्या, ती व्हेन टाळी वाजवल्यामुळे तिथं घर्षण होतं आणि घर्षण झाल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि ब्लड सर्क्युलेशन चांगलं झाल्यामुळे माणसाला हृदय विकार येत नाही, झटका येत नाही, माणूस जात नाही. त्यामुळे तुम्हाला सुद्धा झटका येऊ नये माझ्या कार्यक्रमात अशी मी देवीला विनंती करतो. त्यामुळे टाळी वाजवणं खूप गरजेचं. ही भूमी संत तंत आणि पंतांची भूमी आहे. इथे प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते. जशी भाषा बदलते तसा भाषेचा लहिजा बदलतो. इथे यात्रा जत्रा उत्सव महोत्सव बदलताना आपण पाहतो. पण जगभरात आपण कुठेही गेलो तर माणसाच्या भावना फक्त तशाच आहेत. त्याला दुःख झालं तर त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. मग ते आनंदाचे अश्रू असतात किंवा दुःखाचे अश्रू असतात. त्याला आनंद झाला तेव्हा तो हुळून जातो, तो जल्लोष करतो. आणि तसा जल्लोष आमच्या या भूमीत 12व्या शतकापासून संतांनी केला. संत चक्रधरांनी महानुभाव पंथाची स्थापना केली आणि ती पताका खांद्यावर घेऊन
तोच विचार चक्रधरांचा विचार बसवेश्वरांनी आणि बसवेश्वराच्या नंतर मग या भूमीत वारकरी परंपरा सुरू झाली. 14व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरापासून तुकारामांपर्यंत, तुकारामांपासून एकनाथांपर्यंत, एकनाथांपासून संत चोखा, संत सेना, संत सावता, संत नामदेव, संत मुक्ताबाई, संत बहिणाबाई, संत जनाबाई या सगळ्या संतांनी काम क्रोध मत मत्सर दंभ लोभ ईर्ष्या अहंकार, इसको थोड़ा कम कर भाई और उच्च मत कर यार, एक बार सेट हो गया तो सेट हो गया. या सगळ्या संतांनी काम क्रोध मत मत्सर दंभ लोभ ईर्ष्या अहंकार या षडविकारांवरती मात करायला सांगितलं आणि माणसाने माणसासमोर माणसासारखं उभं राहावं, हे हा संतांचा विचार संविधानामध्ये आला. संविधान आम्हाला ते सांगते. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान लिहिलं तर संविधानात बाबासाहेब म्हणतात प्रिअम्बल मध्ये की वी आर द पीपल, आम्ही भारतीय आहोत, मी भारतीय नाही एकटा, आम्ही सगळे आहोत. हा संतांचा विचार आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार महात्मा ज्योतिबा फुलेंनी घेतला. महात्मा फुले ज्योतिबाचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला आणि तोच विचार लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कवनांमध्ये आणला. बघा परंपरा किती मोठी आहे. याच मातीतली ही सगळी मंडळी, या मराठी मातीतली ही सगळी मंडळी यांनी जगावरती राज्य केलं आणि म्हणून संत जनाबाई महिलांनो त्या काळामध्ये म्हणते ती खंडेरायाला खंड्या म्हणते आणि विठुरायाला विठ्या म्हणते. बघा केवढी मोठी डेअरिंग होती. काय म्हणते बघा जनाबाई, हे सगळं महिलांसाठी आहे. खंडेराया तुला करते नवस, नवस कसला? कोंबड्याचा, बकऱ्याचा, रेवड्या, फुटाणे, खारी, खोबरं नाही. नवस समतेचा, माणसाचा, माणुसकीचा, समानतेचा. मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला की कोणी उच्च नाही, कोणी नीच नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही, कोणी पुरुष नाही, कोणी महिला नाही. सगळे एका ईश्वराची लेकरं आहेत, त्या विठ्ठलाची लेकरं आहेत, त्या पांडुरंगांची लेकरं आहेत. म्हणून वारकरी परंपरा इतकी पवित्र परंपरा आहे की तिथे महिलेला सुद्धा माऊली म्हटलं जातं आणि पुरुषाला सुद्धा माऊली म्हटलं जातं. जय हरी माऊली. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपा, आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वराची, तुला पुंडलिकावर दे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. लक्ष देऊ नाही का जनाबाई काय म्हणते? खंडेराया तुला करते नवस, करते नवस खंडेराया तुला मी करते नवस खंडेराया. खंडेराया तुला करते नवस, खंडेराया तुला करते नवस आणि करते नवस खंडेराया तुला मी करते नवस खंडेराया. करते नवस खंडेराया करते नवस खंडेराया आणि करते नवस खंडेराया तुला मी करते नवस खंडेराया. करते नवस खंडेराया तुला मी करते नवस खंडेराया. खंडेराया तुला करते नवस, खंडेराया तुला करते नवस, खंडेराया तुला करते नवस. अरे नवस केल्यावर मिळू दे आसरा, अरे नवस केल्यावर मिळू दे आसरा आणि मरू दे सासरा. खंडेराया माझा खंडेराया तुला करते नवस, खंडेराया तुला करते नवस, खंडेराया तुला करते नवस. सासरा मेल्यावर, अहो सासरा मेल्यावर येईल ग आसू आणि मरू दे रे सासू. खंडेराया माझी खंडेराया तुला करते नवस, खंडेराया तुला करते नवस, खंडेराया तुला करते नवस. सासू मेल्यावर, अहो सासू मेल्यावर होईल आनंद आणि मरू दे नंद. खंडेराया माझी खंडेराया तुला करते नवस, खंडेराया तुला करते नवस, खंडेराया तुला करते नवस. ननंद मेल्यावर, अहो ननंद मेल्यावर
धीर अनमरू दे रे धीर खंडेराया जनी म्हणे खंड्या पाटणे साहेब पुढच्या वर्षी काही मला बोलू देत नाही लोक तुम्हाला 100% बोलवणार. जनी म्हणे खंड्या अवघेच मरू दे. बघा जनाबाई त्या काळात महिलांनो त्या काळामध्ये ती बाई शर्ट ठोकून उभी राहिली होती की हे जे षडविकार आहेत कोणी सासरा भौतिक काळातला नव्हे, सासू नव्हे, सून नव्हे, ननंद नव्हे, दीर नव्हे, अहमपणा, मीपणा, काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ, ईर्ष्या, अहंकार हे षडविकार मारून टाका आणि माणसाने माणसासमोर माणसासारखं उभं राहा म्हणजे तो विठ्ठल आपल्याला पावन होईल. जनी म्हणे खंड्या अहो जनी म्हणे खंड्या अवघेच मरू दे आणि एकटीच उरू दे खंडेराया लागल मुरळीला येडवई लागल वागल
एक नंबर. ही लोकसंस्कृती, ही परंपरा आहे. या मातीचा तो सुगंध आहे. आणि जो थोडस चांगलं बोलायला लागलं की पुंपांग करतो तिकडून. अरे नको हलू ना, राहू दे ना, एक बार लॉक करतो. आणि ज्या पद्धतीने आपण देवीची पूजा करतो त्याच पद्धतीने खंडोबाचं जागरण करतो. कोण आहे खंडोबा? अहो मणिमल्ल दैत्यतामध्ये करणारा खंडोबा म्हणजे साक्षात शंकराचा अवतार. शंकराचा अवतार. अहो नंदीचा केला वारू आणि वासुकी सर्पाचा केला गाठा. तो गाठा देवानं गळ्यात. अहो विभूतीचा केला भंडार. आणि व्याघ्र चर्माची केली भंडारी. ही भंडारी देवानं गळ्यात. अहो त्रिशूळ होता त्याचा केला खंडा. म्हणून देवाला खंडोबा. अहो पार्वती झाली माळसा आणि गंगा झाली बाणाई. बघा देवाने अवतार घेतला आणि आपल्या भंडारातला भंडार मणिमल्ल दैत्याच्या नावाने अभयमंत्र उच्चारून उधारला. बोला येतो की येतो? जय सदानंदाचा. आपल्याकडे एक कुप्रथा होती, आता शासनाने त्याला बंदी घातलेली की घरामध्ये जर अपत्य होत नसेल तर त्याला वाघ्या म्हणून देवाला व्हायचं आणि मुलगी झाली तर तिला मुरळी म्हणून देवाला व्हायचं. पण ही मुरळी होती कोण? अहो इंद्राच्या दरबारात 33 कोटी देव बसलेले असताना नृत्यांगना तिलोत्तमा तिथे नाच करत होती. त्या 33 कोटी देवदेवतांमध्ये भोळे भगवान शंकर बसले होते. शंकराचं ते निळं रूप पाहून तिलोत्तमा त्यांच्यावर मोहित झाली. तेव्हा शंकराला ते आवडलं नाही. शंकर तिच्यावरती रागावले आणि त्यांनी तिला शाप दिला. जा तू मुरली बनशील. ती म्हणाली देवा मी मृत मुरली बनून काय करू? तसं नव्हे, मला उशाप द्या. शंकराने तिला उशाप दिला. काय म्हणाले शंकर? काय म्हणाले? जेव्हा श्रीकृष्ण आपली मुरली जमिनीवर फेकून देईल म्हणजे पवा, तेव्हा त्या मुरलीची तू मुरळी बनशील आणि तू मुरळी बनून मी जेव्हा खंडोबाच्या रूपामध्ये या भूतलावरती येईल तेव्हा तू माझी आराधना करशील आणि माझी उपासना करत जगभर फिरशील. बरोबर. अशी ती श्रीकृष्णाच्या मुरलीतली मुरळी. आणि त्या मुरळीतून त्या मुरळीला या डोखरातून मुक्त करण्याचं काम वाईच्या आमच्या पद्मश्री यमुनाबाई वाईकर यांनी केलं. यमुनाबाईंनी त्या मुलींच्या जटा कापल्या आणि त्यांना सांगितलं तुम्ही मेन स्ट्रीम मध्ये या. हे काय जटा तुम्ही वाढून यल्लम्माची भक्ती करत फिरायला लागतात जोगतीने म्हणून. ही एवढी मोठी परंपरा आहे. आणि म्हणून या देवांची पूजा का करावी आपण? तर घराण्याचा संस्कार म्हणून, कुळधर्म कुळाचार म्हणून या देवतांची उपासना आपण केली पाहिजे. आता अशा काही लोककला आहेत की त्या लोककला अस्तंगत होत चाललेल्या आहेत. त्यातलाच एक लोककला प्रकार आम्ही शोधला. ते आमचं पेटंट आहे बरं जाधव सर. वो पिंगळा जो आहे ना तो संपलेला आहे. तो मृतपाय झालेला आहे. सकाळी पांढरे यायचा पिंगळा कंदील घेऊन, पण तो पिंगळा दिवसेंदिवस निस्तनामात होत चालला. आता त्यांची मुलं स्टोर रिपेअरिंगचं काम करायला लागले. ते म्हणतात आम्ही आता भिकार धंदा करणार नाही. पण संस्काराचा भाग म्हणून त्याच्या पाठीमागची उपासना करण्याचा उद्देश काय होता? हो पिंगळा आला तुमच्या दारी. नमस्कार मामाजी. बघा सातारा जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी भव्य दिव्य असा ग्रंथ महोत्सव या ठिकाणी आलाय, भरवण्यात आलाय. त्या ठिकाणी हा गावगाड्याचा पिंगळा काय म्हणतोय नीट ऐका. या पंढरपुरावरून हो पिंगळा आला तुमच्या दारी. या माहुर गडावरून हो पिंगळा आला तुमच्या दारी. बघा हा गावगाड्यातला पिंगळा अगदी ब्रह्ममुहूर्तावर 3:30-4च्या सुमारास गावगाड्यात यायचा. बरं का, हा लोप पावत राहणारा पिंगळा आज या ठिकाणी सातारा जिल्ह्यात आलाय. या पुस्तक मेळाव्यामध्ये आलाय. बघा काळ कधी घालेल सांगता येत नाही. म्हणून बाबांनो वेळेचं महत्व जाणून घ्या. पुस्तकाला वाचायला सुरुवात करा. आजकालचा युवा पिढी जी आहे, मी देखील युवा आहे, मी देखील युवा पिढी आहे, पण मी पुस्तकामध्ये वाचत नाही. मी पण मोबाईल मध्ये व्यस्त असतो. पण हा गावगाड्यातला पिंगळा काय सांगतोय बघा. बघा
पिंगळा ब्रह्ममुहूर्तावर गावखेड्यात आपल्याला एका विशिष्ट ठिकाणी बघायला मिळायचा, पण आज हा लोप पावत जाणारा पिंगळा आपल्याला बघायला मिळत नाही. बघा, त्याच्या हातात असा दौड असायचा, कंदील असायचा. कंदील कशासाठी? आधी अंधाराच्या रात्री गावगाड्यात दिसायचं नाही, विंच यायचे, सर्प यायचे, म्हणून हा असा त्याच्या हातात कंदील असायचा. हा गावगाड्यातला पिंगळा बघा, मी कुठल्याही लोककलावंताच्या पोटी जन्माला आलो नाही, पण मला स्वार्थ अभिमान आहे की मी मुंबई सारख्या लोककला अकादमीमध्ये शिकतो. डॉक्टर गणेश चंदन शिवे यांच्या मार्गदर्शनाखाली मी लोककला शिकतो आणि हा पिंगळा आपल्या समोर सादर करतो. हा जो पिंगळा आहे, 4 वर्षाखाली माझे गुरुवर्य शिवबाई योगेश माणिकराव चिकटगावकर यांनी अवघ्या महाराष्ट्रभर ज्या पिंगळ्याचं महत्व तुम्हाला मला सांगितलं, त्याचं मी अध्ययन करून इथे मांडण्याचा प्रयत्न करतो. बघा, हा गावगाड्यातला पिंगळा काय म्हणतो? अरे आली या संसारा उठा वेगे कराला, शरण जा उदारा पांडुरंगा, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? बघा, येथे मनुष्याचं काहीच नाहीये. एका एका एवढी एवढी कोटी कोटी फेरा आणि मग वारा लागे मनुष्य देईचा. बाबांनो, युवकांनो, जागे करा, उठा वेगे करा, शरण जा उदारा पांडुरंगा. म्हणून हा गावगाड्याचा पिंगळा काय सांगतोय, नीट लक्ष देऊन ऐका माऊली. म्हणून पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. आडम्र पीर वितोड ऐका, पीर वितोड ऐका, ऐका ऐका ऐका, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. आता हे जे वाक्य आहे, चरण आहे, हे माझ्या माय माऊलींसाठी आहे. तुम्ही मनुष्यानं सोडलं फळ, तुम्ही मनुष्यानं सोडलं फळ, हे तुमच्या मागचे फळ, तुम्ही मनुष्यानं सोडलं फळ, हे तुमच्या मागचे फळ. माणूस मेल्यावर आपण पडतील खाल्यावर, माणूस मेल्यावर आपण पडतील खाल्यावर. हे घे घे हरिनाम घे, माया तू सोडून दे. हे घे घे हरिनाम घे, माया तू सोडून दे. हात लावले लक्ष्मीला, पुढे जाई बाई, या बाई, या बाई. बोल पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी. आणि सगळ्यात शेवटीला सगळ्यात महत्वाचे हे 2 चरण आहेत, नीट लक्ष देऊन ऐका. बघा, तुम्ही मनुष्यान पैसा अडका, तुम्ही मनुष्यान पैसा अडका, हे कसरात बरं, तुम्ही मनुष्यान पैसा अडका, हे कसरात बरं. माणूस गेल्यावर, माणूस गेल्यावर संगय कमाती
सर्व सातारकर रसिकांचं मनापासून स्वागत करतो. ग्रंथ महोत्सव दिवसेंदिवस फार चढत वाढत चाललेला आहे आणि रसिकांच्या प्रेमाशिवाय कुठलाही महोत्सव हा उंच जात नाही. मला आनंद या गोष्टीचा वाटतो की या ग्रंथ महोत्सवाचं रोपटं ज्यांनी लावलं, चिटणीस साहेबांना आम्ही त्या रोपट्याला पाणी घालत राहिलो, पण ते रोपटं खऱ्या दृष्टीनं लावलं. त्या आदरणीय महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक दिनकरराव पाटील यांच्यासाठी तुम्ही टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया. आता आवर्जून या ग्रंथ महोत्सव समितीनं त्यांना इथं पाचारण केलंय आणि गणेश चंदन शिवे सरांनाही सांगेन की आजच्या महोत्सवाच्या निमित्तानं साहेब आपण प्रकाश खांडके यांनाही मानपत्र देणार होतो. तो मानपत्र देण्याचा भाग एवढाच होता की लोककलेचं संवर्धन व्हावं, लोककला जोपासली जावी, लोककला पुढं जावी. पण खरं सांगतो, गणेश चंदन शिवेसारखे कलावंत जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये तोपर्यंत ह्या कलेला मरण नाही. ही कला चिरंजीव राहील, चैतन्यदायी राहील आणि तुमच्या आवाजामध्ये, तुमच्या सादरीकरणामध्ये जी ताकद आहे तो गणेशाचाच प्रसाद गणेश चंदन शिवेंना मिळाला आहे. मी तुमचं अभिनंदन करतो, कारण तुमचा कार्यक्रम हे केवळ मनोरंजन नाही, तुमचा कार्यक्रम केवळ करमणूक नाही, तर कार्यक्रमाच्या माध्यमातून जे समाजाच्या मनाची मशागत तुम्ही करताय, समाजाच्या मनाची जागृती तुम्ही करताय, समाज मन जे जागं करताय. खरोखर परमेश्वरानं एखाद्याला काय दान द्यावं मी नेहमी सांगतो, तर मी शिक्षक आहे म्हणून सांगतो, गुणवत्ता म्हणजे फक्त परीक्षेतल्या गुणांची गोळाबेरीज नसते. ज्याला तुमच्यासारखं सुंदर गाता येतं ना त्याच्या कंठात गुणवत्ता असते, ज्याला सुंदर चित्र काढता येतात त्याच्या बोटात गुणवत्ता असते, तुमच्या पोटाला भाकरी देतो त्या शेतकऱ्याच्या श्रमात गुणवत्ता असते, तुम्हाला शहाणपणासाठी शब्द देतो त्या शिक्षकाच्या अध्यापनात गुणवत्ता असते. आणि गुणवत्ता म्हणून तुम्ही जेव्हा घरामध्ये जाता तेव्हा तुमच्याकडे पाहून आई गालावरनं हात फिरवते, त्या आईच्या हातातही गुणवत्ता असते, लक्षात घ्या. आज हा ग्रंथ महोत्सव सर गेले 24 वर्ष तिथं सातत्यानं सुरू आहे. आणि मला आपलं अभिनंदन यासाठी करायचंय की मला वाटतं आपण दुसऱ्यांदा का तिसऱ्यांदा येतात, दुसऱ्यांदा आलाय. पण आम्ही तुम्हाला एक विनंती करणार आहे की पुढच्या वेळेस आमचा रौप्य महोत्सव होणार आहे. त्या रौप्य महोत्सवामध्ये हाच तुमचा संच घेऊन पुन्हा याच मातीत येऊन तुमची लोककला सादर करायची आहे. आणि ती कला सादर करण्यासाठी हा रसिक तुमच्यावरती बेहद प्रेम करतो. साताऱ्याचा माणूस लवकर प्रेम करत नाही, केलं तर तो कधी लवकर मिटत नाही, लक्षात घ्या. तो असा काळजात जपून ठेवतो. हा ग्रंथ महोत्सव सुद्धा तुम्ही ज्या ताकदीनं उंचीवरती नेताय, तुम्हा सर्व कलावंतांचं अभिनंदन करतोय. आणि ज्यांनी या ग्रंथ महोत्सवाचं रोपटं लावलं ते आदरणीय माजी शिक्षण संचालक दिनकरराव पाटील. आणि विशेष आम्हाला कौतुक प्रकाश काकांचं करायचं आहे, कारण प्रकाश काका पाटील हे इथल्या कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आहेत. कुठलीही गोष्ट असली तरी आमच्यासमोर किती अंधार असू द्या, आमच्यासाठी प्रकाश एकच असतो, प्रकाश पाटील. आणि प्रकाश पाटलांचं हे योगदान म्हणजे चिटणीस साहेब नेहमी सांगतात, कुठलाही जर आमच्यासमोर झेडपीचा प्रश्न आला की काकांना फोन करा. आणि काकाचं वैशिष्ट्य असं आहे, रात्र नाही दिवस नाही, सदैव आमच्या संगतीला असतात. काका, हा ग्रंथ महोत्सव आपल्याप्रती अत्यंत मनापासून आदर व्यक्त करतो आहे. आज जवळजवळ 24 ते 25 वर्षे होत आहेत. याच मैदानावर हा ग्रंथ महोत्सव सुरू झाला होता आणि त्यावेळी ही सगळी मंडळी, आता पाटणेश्वर आहे, चिटणीस साहेब आहेत, बाकीचे सगळी मंडळी आहेत, डॉक्टर शिवाजीराव चव्हाण होते आणि आमचे सैनिक स्कूलचे प्राचार्य त्यावेळेचे होते, मुकोपाध्याय. त्यावेळा आमचे सगळे अधिकारी आहेत तिथं शिक्षण खात्यातले सगळे, तर ते माझे सगळे सहकारी याच्यामध्ये सहभागी होते. खरं तर 15 ते 20 स्टॉलवर हा सुरू झालेला ग्रंथ महोत्सव आज खूपच एक 24-25 वर्षामध्ये होतोय. आणि हा काही पुस्तक प्रेमी किंवा वाचन प्रेमी लोकांनी एकत्र येऊन केलेला हा उत्सव आहे. आम्ही जरी सरकारी अधिकारी असलो तर सरकारी कार्यक्रम फारसा टिकत नसतो, काही वर्ष चालतो आणि नंतर तो बंद पडतो, याची तुम्हाला कल्पना नाही. आणि म्हणून सरकारच्या बाहेर जाऊन आपण हा कार्यक्रम त्यावेळा आयोजित केला आणि या लोकांनी खूप कष्ट घेतलेले आहे. सुरुवात करणं सोपी असते, पण ते पुढे कंटिन्यू ठेवणं ही फार मोठी अवघड असतं. पण सातारकरांच्या या सगळ्या माझ्या सहकार्याने त्यावेळी
जिद्द केली आणि जवळजवळ 25 वर्षे कार्यक्रम असा चालतोय. कदाचित हे एकमेव उदाहरण असावं याच्या बाबतीमध्ये. म्हणजे आता आपल्याकडे साहित्य संमेलन होणार आहे, पण साहित्य संमेलनाला ही पुस्तकांची विक्री होत नाही एवढी विक्री आमच्या या ग्रंथ महोत्सवामध्ये इथेही झालेली आहे. मी अशा प्रकारचा कोल्हापूरला गेल्यानंतर कोल्हापूरलाही अशा प्रकारचा सुरू केला. जसं आता पूर्वी वाचनाची चळवळ नव्हती, पण कलेची चळवळ होती. म्हणजे लोककलेच्या माध्यमातून लोकांना उद्बोधन करणं हे फार मोठं काम त्यावेळा त्या काळातल्या लोकांनी केलेलं आहे. आज चंदन शिवेसर आले आणि त्यांचं उद्बोधन जे आहे ज्या पद्धतीनं ते करतायत, तर मग जुने दिवस आम्हाला सुद्धा आठवतात आणि एक वेगळ्या मान डोलावण्याच्या याच्यामध्ये जातो. आज हे फार मोठं गरजेचं आहे. आपण सगळेजण म्हणतो किंवा पाहतो की नवीन नवीन तंत्रज्ञान येते. जसं तंत्रज्ञान आपल्याला सुखसोयी देतं, तसंच आपण सुद्धा त्या तंत्रज्ञानामध्ये अडचणीत येतो. आज आपल्या कुटुंबामध्ये संवाद साधणं म्हणा किंवा ही पुस्तकाची वाचनाची चळवळ सुरू करणं म्हणा, हे फार कमी होत झालेलं आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये मला सातारकरांना खरोखर सलाम करावासा वाटतो की गेले 25 वर्षे फक्त याने करून काही उपयोग नाही किंवा आम्ही करून उपयोग नाही. तुम्ही प्रेक्षक लोकांनी किंवा जे पालक आहेत, विद्यार्थी आहेत, शिक्षक आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होतात आणि त्यामुळे हा कार्यक्रम मोठा होत जातो आणि हा चिरंतन चाललेला आहे. मला वाटतं हा असाच चिरंतन राहो, कारण 25 म्हणजे रौप्य महोत्सवी वर्ष येते. म्हणून मला खरोखर आनंद होतं की पुढच्या वर्षी हा मोठ्या प्रमाणात साजरा होईल. पण असे अनेक 25 वर्ष जावो आणि हा कायमपणे स्वरूपात राहो, यासाठी आपण प्रयत्न करूया. तुम्ही प्रयत्न कराल, पुढची पिढी सुद्धा याच्यामध्ये प्रयत्न करेल आणि मुलांच्या कल्याणासाठी, कुटुंबाच्या कल्याणासाठी आणि एकंदरीत समाजाच्या कल्याणासाठी. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आम्ही ठेवले. दुपारचा झालेला कार्यक्रम सुद्धा परिसंवादाचा तर खूप सुंदर झाला. साहित्यातलं सातारकरांचं योगदान काय आहे त्याच्यावर सुद्धा सुंदर परिसंवाद झाला. आणि दररोज अशा प्रकारचा एक सांस्कृतिक कार्यक्रम असतो की जेणेकरून करमणुकीचा कार्यक्रम म्हणून आणि त्याच्यातून उद्बोधन होईल अशा प्रकारचे कार्यक्रम होतात. मला खरोखर सातारकरांना सलाम करावा वाटतो आणि माझ्या सगळ्या सहकार्यानं. ठीक आहे, आम्ही बीज घातलं, रोपटं लावलं, पण पाणीच नाही झाटलं तर कसं होणार, म्हणजे हा प्रश्न आहे. आणि म्हणून माझे सगळे सहकार्य शिक्षण विभागातले किंवा अधिकारी असतील किंवा इकडे, आणि मला आठवतंय तेव्हापासून ते आजपर्यंत जिल्ह्याचे 3 प्रमुख अधिकारी जे काही कलेक्टर असतील, सीओ असतील आणि SP असतील, हे तिन्ही अधिकारी याच्यामध्ये पूर्णपणे सहकार्य करतात. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कुठलाही इश्यू येऊ देत नाहीत आणि म्हणून त्याचं सगळ्यांच्या सहकार्य आणि लोकप्रतिनिधी विशेषतः म्हणजे या जिल्हा परिषदच्या ग्राउंडवर पूर्वी काहीच कार्यक्रम होत नव्हते. मला वाटतं की आम्ही ते इथं सुरू केलं, ज्यावेळेस सुरू करायचं त्यावेळेस सुद्धा आमच्यामध्ये बरीचशी चर्चा झाली, इथं कोण येणार. पण आमचा कार्यक्रम झाल्यापासून, इथं ग्रंथ महोत्सव झाल्यापासून इथं तांदूळ महोत्सव व्हायला लागला, लावणे महोत्सव व्हायला लागला, असे सगळे महोत्सव व्हायला लागले आणि सगळे गर्दी इकडं आली आणि सातारा आता सगळं तिकडंच वाढत निघालेलं आहे. तर सर्वांना मी शुभेच्छा देतो की हा कार्यक्रम यापुढे अशाच प्रकारचा राहो, अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. विठ्ठल रामजी शिंदे नगरी आणि यशवंतराव चव्हाण व्यासपीठ आयोजित ग्रंथ महोत्सव हा गेली कित्येक वर्ष मी बघतोय. त्याचे पायोनियर असलेले दिनकरराव पाटील साहेब ते त्यावेळेस सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी होते आणि खरोखर त्यांनी बीज रोवलं. परंतु त्याला मोठं करायचं काम आमच्या या ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य पाटणे सर, श्री कारळक यांचे चिटणीस लांडगे सर, RP निकम साहेब, त्याशिवाय आमचे शेजवळ साहेब, प्रदीप कांबळे, हे सगळेच जण इतकी जटून काम करतात की यावेळेचा ग्रंथ महोत्सव पाटणे सर आमची चर्चा व्हायची आणि श्री चिटणीस पुण्यात कार्यक्रमात होते. तर त्याची एवढी तळमळ होती, मी पाटणे सरला म्हणायचो 3 तारखेपर्यंत एंगेज होते बरोबर. पण श्री चिटणीसच्या डोक्यात विविध कल्पना हे ग्रंथ महोत्सवाच्या म्हणजे काय म्हणतात तुमचं हे साहित्य संमेलनाच्या अगोदर हा ग्रंथ महोत्सव झाला पाहिजे, म्हणजे ग्रंथ महोत्सवाला बळ मिळेल. म्हणजे इतक्या चांगल्या भावना असलेली लोक आहेत
आणि दिनकर पाटील साहेबांनी खरोखर त्यावेळेस मोठं योगदान दिलं. आम्हालाही चांगलं साहेब माहिती आहे, आमचे जिल्हा परिषद कर्मचारी पहिल्या काही वर्ष पुस्तकं खरेदी केल्या यायची, पण नंतर ती कमी झाली संख्या. परंतु आजही या आसपासच्या भागातली लोक येतात, जरा शहरापासून दूर अंतर आहे, परंतु निश्चितपणे बौद्धिक भूक भागवण्याचं ग्रंथ नव्हतं. तुम्ही आता कोल्हापुरात पाहिजे असून सुरू केला, पण त्याला नीट जोपासता आला नाही. आता राज्यात कुठेही जोपासता आला नाही. परंतु पाटणे साहेब, आमचे चिटणीस साहेब खरोखर प्रामाणिकपणे काम करत, जीव होतो त्यांना कुठल्याही प्रकारचं राजकीय लाभ किंवा कुठल्याही प्रकारचं फार मोठं काही त्यात नाव मिळावं असं त्यांचा उद्देश नाही. की ग्रंथ महोत्सव सातारची परंपरेनं टिकावा आणि त्याचं राज्यात नाव व्हावं आणि लोकांना बौद्धिक काहीतरी मिळावं. कारण प्राचार्य यशवंत पाटील संपूर्ण महाराष्ट्राला परिचित उत्कृष्ट व्याख्याते जेव्हा आहे, त्यामुळं ही एवढे उद्योग असताना सुद्धा चिटणीस साहेबांचे बरेच उद्योग आहेत, त्यांचे असलेले मोठ्या मोठ्या पतसंस्था, शिक्षण संस्था, तर त्यातही ती वेळ काढून हे ग्रंथ महोत्सव दरवर्षी घडून आणतात. वास्तविक आमची विनंती राहील असलेल्या त्या साहित्य संमेलनाची चिटणीस साहेबांचं मार्गदर्शन नाही केलं त्यात घेतलं पाहिजे. कारण त्यांनी मागचा ग्रंथ महोत्सव पाटील साहेब त्यांनी केला होता, त्यावेळी प्रमुख कार्यवाही होते ते. त्यामुळं अशा माणसाला पुढे घेऊन त्या ग्रंथ महोत्सवात त्यांना योगदान त्यांचं घेतलं पाहिजे. आमचे श्री चिटणीस साहेबांबरोबर आमचे प्राचार्य शिवसाहेब सातारचे भूषण आहेत, त्यांनाही त्यात ओढून घेतलं पाहिजे. म्हणजे आहेत मला माहित नाही, परंतु ही माणसं आहेत, आम्ही सुचवायचं काम या निमित्तानं करणार आहे. आणि आता जे सादर कला करतायत गणेशराव चंदन शिवसाहेब, बारकाईने बघितलं त्यांचं इतकं लक्ष आहे, दिवडी कशी वाजते, हे कसं वाजतंय, तिथला आवाज कसा आहे, शांत आणि त्याला सादर करत असताना पुढची लोक किती कमी आहेत किंवा जास्त आहेत ह्याच्याबद्दल देणं घेणं आहे. आपली कला ही उत्कृष्ट व्हायला पाहिजे. त्याच्यापेक्षा पुढचं तुम्हाला पुढच्या वेळेस निमंत्रण पाटणे सरांनी दिले, चिटणीस साहेबांनी तुमची संपर्क किंवा साधला असेल. दरवेळीची ही असलेली ग्रंथ महोत्सवाची जी कार्यक्रम आहेत ती फार गुजरपणाने आणि मोठ्या दिमागात पार होतात. त्याचा आमचा सातारकरांना आनंद आहे. वास्तविक मी माझ्या वतीनं आमच्या जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीनं जिल्हा पतसंस्था फेडरेशनचा माजी चेअरमन म्हणून या सगळ्यांना धन्यवाद देतो. अशाच प्रकारचं ग्रंथ महोत्सव 25वा रोपमहोत्सवी तुम्ही साहेब त्या 2-4 दिवस मुक्कामाला या, तर तुम्ही मेन आहात आणि तो ग्रंथ महोत्सव पुढच्या वेळेसचा फार मोठा व्हावा. सीओ मॅडम आम्हाला चांगली साथ दिली. जिल्हा परिषद बांधकाम विभागाचं ग्राउंड असतं तुम्हाला माहिती आहे, थोड्याफार अडचणी येतात, परंतु मला काय सांगितलं की मी लगेच अजूनही माझे चांगले संबंध संघटनात्मक असल्यामुळे आपलं ऐकलं जातं किंवा कुठेतरी मदत केली जाते. त्याबद्दल मला धन्यवाद द्यायची काही कारण नाही, कारण मी यात्राच एक घटक आहे असं समजून मी मानतो. त्यामुळं पुन्हा एकदा या ग्रंथ महोत्सवाला शुभेच्छा आणि हा ग्रंथ महोत्सव पुढे असाच चालत राहावा एवढीच सदिच्छा. धन्यवाद. धन्यवाद. ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं डॉक्टर गणेश चंदन शिवे यांचाच आपण सन्मान करणार आहोत. पण या माणसाला तुम्ही लक्षपूर्वक बघा. या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे हा भारतात फार स्वस्त माणूस नाहीये. अमेरिकेत आणि लंडनमध्ये सुद्धा या माणसाचे शेकडो कार्यक्रम झालेत. मी ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं या अनोख्या माणसाचे सत्कार आदरणीय दिनकरराव पाटील साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीनं माजी शिक्षण संचालक आदरणीय दिनकरराव पाटील साहेबांनी सर्व ग्रंथ महोत्सव समिती, डॉक्टर प्राचार्य यशवंत पाटणे, आदरणीय श्री चिटणीस काका पाटील, ग्रंथ महोत्सव समितीचे उपाध्यक्ष बिना लांडगे, राजकुमार निकम, प्राचार्य शेजवळ सर, डॉक्टर श्रोत्री या सर्वांच्या साक्षीनं आज आपण डॉक्टर गणेश चंदन शिवेंचा सन्मान करणार आहोत. धन्यवाद. डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या हस्ते डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी पुढे तर सुदर्शन घागरे या डॉक्टर संदीप श्रोत्री यांना अशी विनंती करतो. पर्यावरण तज्ञ डॉक्टर संदीप श्रोत्री यांच्या हस्ते यांचा सन्मान होत आहे. डॉक्टर श्रोत्री यांच्या हस्ते टाळ्यांच्या कडकडात आपण या सर्व कलावंतांचं स्वागत करावं. माझं शाहिरी पर्व हे पुस्तक आणि त्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान होत आहे. म्हणजे शिक्षणाधिकारी आदरणीय हनुमंतराव जाधव साहेब, निखिल आता कोण प्राचार्य शेजवळ सर. ओके, धन्यवाद. ठीक, चला ही मैफिल अशीच चालू राहील. जोरात टाळ्या वाजल्या. यारा ना सर.
हॅलो